वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी रक्ताने पत्र लिहिण्याचं आंदोलन करण्यात येत आहे आणि ही पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत आणि या माध्यमातून ही मागणी करण्यात येत आहे। जवळपास 1000वर पत्र रक्ताने लिहिण्यात आलेली आहेत आणि या आंदोलनाच्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अतुल भाऊ वांदिले आहेत। भाऊ, काय सांगाल आंदोलनाच्या अनुषंगाने? सिंदी रेल्वेमध्ये एक अनोखा आंदोलन झालेला आहे। आजचा तिसरा दिवस आहे। 1400 लोकांनी स्वरक्तानी पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना का इथं रुग्णालयाला फक्त तुम्ही ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या। आज सिंदी रेल्वे हे जे शहर आहे 1945 पासून नगरपालिका आहे आणि मोठं शहर आहे आणि इथं फक्त 8 खाटाचं रुग्णालय आहे। फक्त ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या यासाठी इच्छा जनतेनं रस्त्यावर उतरून तिसरा दिवस आजचा आहे। 1400 लोकांनी आपल्या स्वरक्तानं मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं आहे। आता प्रशासन शासनाला स्वतःचं रक्त दिलेलं आहे जनतेने या भागातल्या, त्यांना जाग आला पाहिजे यासाठी ही मागणी आहे। नक्कीच या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। याला वेगवेगळ्या पक्षाचा पाठिंबा देखील मिळतात। आपल्यासोबत स्थानिक नागरिक अमोलभाऊ सोनटक्के आहेत। काय सांगाल आंदोलनाच्या? या ठिकाणी 1962 पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुठलीही सुविधा नाही आहे। त्याच्यामुळे सुविधायुक्त एक ग्रामीण रुग्णालय इथे व्हावं, कारण की इथे कुठलीही सुविधा नसल्याने अनेकांचे हॉस्पिटलमध्ये नागपूर वर्धेला जात असताना त्यांचे जीव गमावलेले आहे। त्याची दखल आम्ही सर्व गावकऱ्यांनी आता घेतली आणि इथे एक सुविधायुक्त ग्रामीण रुग्णालय व्हावं याकरता शासनाकडे अनेकदा आम्ही 20 वर्षापासून पाठपुरावा करत आहे, परंतु शासनाने याची कुठली दखल न घेतल्याने आता आम्ही आंदोलनाचा बडगा उगारलेला असून याआधी 3 तारखेला टाळण्याचं आंदोलन केलं आणि आता एक 1400 लोकांनी स्वरक्ताने पत्र लिहून आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवत आहोत आणि आता तरी शासनाला जाग येईल अशी आमची अपेक्षा आहे आणि ग्रामीण रुग्णालय आमचं मंजूर होईल। ग्रामीण रुग्णालय येथे मंजूर करावं अशी मागणी सिंदी रेल्वे वासियांच्या वतीने करण्यात आलेली आहे। महेश म्हणजे मराठी, सिंदी रेल्वे, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।